तेव्हा भरपूर आनंद होतो आणि आपण आपल्या स्वप्नासाठी काम करायला कधी लाजलं नाही पाहिजे. मन लय दुःखी होते, असं वाईट लय वाटतं जाताना. वाट लागली अजून तर दिवसभर काम करायचं आहे आज. बाई लागणार आहे चांगलीच आज. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे का स्कॉलरशिपचं. तर भावांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपला खरोखर अचानक ठरलाय प्लॅन घरी जायचं. असं काही नक्की नव्हतं घरी जायचं, पण अचानक जरा डॉक्युमेंटेशनचं काम आल्यामुळं आज घरी जावं लागणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे का स्कॉलरशिपचं, त्यासाठी घरी बोलवलं. कारण डॉक्युमेंट काय झालं, मी मध्ये गावाकडेच ठेवून आलेलो, पण एका कामानिमित्त परत मी घेऊन आलो कॉलेजचं थोडं काम होतं म्हणून. तर आता परत डॉक्युमेंट मागितलं आणि उद्याच आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर आज अचानक आपल्याला गावाला जावं लागणार आहे. तर चलो निकलते फिर. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 3:45. तर आपण इथनं निघायचं आहे वाकड ब्रिजला. बघू आपल्याला काय भेटते, तर त्याच्यानुसार तसं प्लॅन करू. मला वाटतं प्रायव्हेट गाडी भेटेल किंवा दुधाची गाडी भेटली तर दुधाची गाडीने जाऊ. तर निघूया, लेट झाले. तर चलो मिळते वाकड स्टॉप यावी. आपण पोचलोय मुमकरला. आता वर हायवेला निघालो आपण स्टॉपकडं. तर बघूया आता गाडी कुठली मिळते. आणि आत्ता वाजले 4 आणि तरी पण ऊन तुफान आहे, एकदम जबरदस्त ऊन लागायला लागलं. अजून पण गर्दी आहे का बघू आधी स्टॉपला. आज असेल नसेलच, कारण आज वीकेंड नाही आहे, आज गुरुवार आहे. गुरुवारी एवढी गर्दी नसते, फ्रायडेला गर्दी असेल एकदम. तर बघूया. बस थांबले एक. आपला पोचलोय. गर्दी तरी एवढी काय दिसत नाही आहे. बघा आता कुठली गाडी थांबते का आपल्यासाठी. आपण आलो स्टँडवर. स्टँडवर काय असं बस आलेलं नाही, कारण गाडी तेवढी भारी झोप लागलेली नाही. कळालंच नाही कधी आलं पुण्यातनं इस्लामपूरला. मध्ये मध्ये जागा आली पण काही एवढं कळालंच नाही. आता आपण आलो स्टँडला. बस काय अजून लागलेली नाही. बस आता 5 मिनिटात आहे म्हणलं. बघूया आता. आपण पोचलो फायनली घरी. तर घरी पोचल्यावर हिची खुशी आहे का नाही, ती जाताना नाही दिसत कोणाला. कारण जाताना असं मन लय दुःखी होतंय, असं वाईट लय वाटतं जाताना. पण काय करायचं, जायला लागतं आपल्याला. तर आलोय तर आता 2-3 दिवस मस्त मजा करू. मजा म्हणजे आहे थोडंफार इकडे तिकडे काम, पण एवढं लोड नाहीये. तर बघू, मस्त वाटतं घरी आल्यानंतर. लय नाही 8 दिवसातच मागं आलोय. परवा मागं पण 8 दिवस आलेले येऊन. आता 8 दिवसात परत रिटर्न आलोय. तर एकदम भारी वाटतंय, खुश आहे एकदम. तर दादाला पण फोन लावून सांगतो पोचलो म्हणून. त्याला पण फोन नाही केला, त्याला सांगतो फोन लावून. आणि जेवतो आता. 9 वाजलेत, ऑलमोस्ट 9 वाजले पोचायला. जरा टाइम झाला, इथं बस मिळाली नाही आपल्याला त्यामुळं. नाहीतर पुण्यातून आपण लवकर आलतो, तसं एक 3-3.5 तासात चालतो. इथं बस मिळायला वेळ झाली. तर बघू, घराची प्रोग्रेस पण उद्या दाखवतो तुम्हाला. आता काही अंधारात दिसणार नाही. तर 2 कंबाईन ब्लॉग टाकू, कारण एवढा मोठा हा ब्लॉग नाही होणार. चलो मिलते फिर कल सुबह. बाय. डे 2 में आपका स्वागत है. आज बहुत काम है मेरे को. दिन का शेड्यूल बता देता हूँ. आज मेरे को यहाँ पे हमारे यहाँ लेबर नहीं आया, तो मेरे को लेबर बना दिया गया है. तो दिखाता हूँ घर का प्रोग्रेस भी कितना कितना हुआ है आपको. 1 मिनट. तो ये हमारा मेन फ्रेम है जो हमने 3 तारीख को बिठाया था. उसके बाद से इतना प्रोग्रेस हो गया, आप देख सकते हो. आपले एवढी प्रोग्रेस झाली आतापर्यंत. सगळं 3 फुटानं 4 इंची 6 इंची झालं. तर आज आपण 7 फूट लेवलला चालू करतोय. माझा हात लागलाय कामाला. जरा भारी वाटते घरचं काम करताना. स्वतःच्या घरचं काम करताना भारी वाटते एकदम. तर कसं कसं झालंय कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय. तर आपल्याला काही माल मिक्स करायचा. पहिलं तर
एवढं माल मिक्स करायचं एकट्याला. आता हालत टाईट होणार आहे एकदम. टरकली आता. बघू शकता घाम तोंडावर कसला आलाय. कारण लास्ट मला वाटतंय आपण पॅन्डेमिकमध्ये काम केलं, त्याच्यानंतर आज घेतला होता फावडा. वाट लागली. अजून जर दिवसभर काम करायचं आज. बाई लागणार आहे चांगलीच आज. पण बघा कष्टाला पर्याय नाही. कष्ट करत राहा, सक्सेस भेटत जाईल. तर कष्ट करा भावानो, कष्ट. आणि हे कष्टाचं फळ बघितल्यानंतर एवढा आनंद मिळतो ना. एवढं कष्ट केल्यानंतर हे आपण उभा करतोय आपलं स्वप्न, तेव्हा भरपूर आनंद होतो. आणि आपण आपल्या स्वप्नासाठी काम करायला कधी लाजलं नाही पाहिजे. तर कष्ट करत राहा, फळाची चिंता करू नका. फळ एक ना एक दिवस मिळेलच तुम्हाला. तर हे बघा एवढं एकदा सोडून 2 वेळा पलटी मारायला लावलं. ठीक आहे, जरा पाणी पितो आता.